आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तिरुवनंतपुरम इथं राजभवनात माजी राष्ट्रपती दिवंगत के.आर. नारायणन यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। नारायणन यांचा पुतळा आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असं राष्ट्रपती म्हणाल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आज भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहे। भाऊ बहिणींमधल्या स्नेह आणि विश्वासाचं प्रतीक असलेल्या भाऊबीजेचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो, या नात्याची वीण आणखीन घट्ट व्हावी अशी कामना पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून व्यक्त केली आहे। सरकारनं माहिती तंत्रज्ञान नियमांमध्ये बदल प्रस्तावित केले आहे। यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या सामग्रीचे स्पष्ट लेबलिंग अनिवार्य करण्यात आले आहे। डीप फेक आणि चुकीच्या माहितीमुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी फेसबुक आणि यूट्यूब सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मसाठी जबाबदारी वाढवणं हा या बदलांचा उद्देश आहे। भारतात निर्मित आकाश क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी 6 ते 7 देश प्रयत्नरत असून अर्मेनियासोबत आकाश, पिनाका आणि 155 मिलीमीटर तोफांसारख्या संरक्षण साहित्याचे करार झाले असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे। या करारानंतर ब्राझीलसह इजिप्त, व्हिएतनाम, फिलिपिन्स आणि यूएई देशांमध्येही आकाश क्षेपणास्त्रासंबंधी रुची आणि खरेदीप्रती गती वाढल्याचं मंत्रालयानं म्हटलंय। नागपूर शहरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी मनपातर्फे तयार करण्यात येत असलेल्या 11 पैकी 3 ठिकाणी नागरिकांसाठी ईव्ही चार्जिंग स्टेशनचं काम पूर्ण झालंय। शहरात इलेक्ट्रिक वाहनांचा चार्जिंग सुविधा मिळाल्यानं पर्यावरणपूरक वाहन चालवणं आता शक्य होणार आहे। सध्या रहाटे कॉलनी चौक, पत्रकार भवन जवळील पार्किंग जागेमध्ये यशवंत स्टेडियम जवळ आणि वाडी नाका अमरावती रोड या 3 ठिकाणी ईव्ही चार्जिंग स्टेशनचं काम पूर्ण झालं आहे। उर्वरित 8 ठिकाणी लवकरच ईव्ही चार्जिंग स्टेशनचं काम पूर्ण होणार आहे। ॲडलेड इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय संघाची सुरुवात खराब झाली। नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं। विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात 0वर बाद झाला। कर्णधार शुभमन गिल 9 धावा करून बाद झाला। सुरुवातीच्या पडझडीनंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सांभाळला। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6 वाजता ऐकता येईल। नमस्कार।